आमची एवढी आज धावपळ झाली ना, सडनली ना टायगर एवढा रडायला लागला म्हणून आम्ही त्याला फिडिंगला दिलं की बाबा नेमकं का रडतोय, त्याला भूक लागली आहे का हे बघण्यासाठी. पण आम्हालाच काहीच समजत नव्हतं की तो पीत पण नव्हता, फिडिंग पण घेत नव्हता. मग तर लाडूला दूध येत होतं पण तो घेत नव्हता. म्हणून आम्ही टेम्परेचर चेक केलं तर 94.5 टेम्परेचर आलं आणि मग आम्हाला समजलं की तो हायपोथर्मियामध्ये गेला आहे. म्हणजे सडनली त्याचं टेम्परेचर डाऊन झालेलं आहे. आमची एवढी घाबरगुंडी झाली ना, आम्ही फोन पण केला डॉक्टरांना की नेमकं काय करायला पाहिजे आता. तर त्यांनी सांगितलं की आईला आणि बेबीला एकत्र ठेवा, म्हणजे कांगारू मदर केअर द्या. आम्ही ते पण केलं. बघा एवढा कंटिन्युअसली टायगर ओरडत होता, रडत होता. आम्हाला तर काही समजत नव्हतं त्या धावपळीमध्ये काय करावं काय नाही नेमकं, कारण आमची पण फर्स्ट टाईमच होती ना असं बेबी हँडल करायची. ते बघा त्याच्या तोंडाला ना पिल्लांना पाजण्यासाठी ना ब्रीस निपल देत होतं, तरी पण ते काहीच पित नव्हता. मग आम्हाला समजलं की त्याला ना 200 वॅटच्या बल्ब खाली ठेवायचं डॉक्टरांनी सांगितलं. मग आम्ही ते केलं. पण त्याचं काय कंडिशन झाली होती ना नेमकं आम्हाला गॅस, म्हणजे त्याला गॅस झाला होता की काय ते पण समजत नव्हतं. काय झालंय बाबा तुला? काय रडायला बाळा तू, मला सांग बरं. ताप आला ग तुला मम्मा? काय झालंय माझ्या सोनाला? नको ग किलो, नको ग. काय झालंय सोनू? आहे की मम्मा इथंच आहे, मम्माची मम्मा इथंच आहे. नको रे इतकं बाळा, नको रे इतकं रडू. काय झाले मम्मा? लाडू काय झाले? काय झाले मम्मा? कुठं जायचं सोना तुला? भूक लागली होती, त्याला भूकच लागली होती. दुसरी जागा नाही का कुठली? तिकडे केलं पास केलं, लाईन नाही पण इथं. मी एवढं त्याला थपक्या मारून हलवत होते आणि त्याला शांत करायचा प्रयत्न करत होते, पण तो काही शांत होण्याचं नावच घेत नव्हता. लाडूबाई पण अगदीच ओशाळून गेलेली होती. पण काय करावं काहीच समजत नव्हतं. टेम्परेचर तर एवढं कमी झालेलं होतं, जीव अगदी कासावीस होत होता लेकरासाठी. पण हातात तर आमच्या काहीच नाही असं दिसून यायला लागलं होतं. काय झालं रे बाळा? नकुले बाबा. आणि सांगायची गोष्ट अशी की काल रात्री ना जो आपला टायगर होता त्याची तब्येत एवढी खराब झाली की लिटरली म्हणजे तो हायपोथर्मियामध्ये गेला. म्हणजे 94.5 एवढं टेम्परेचर होतं त्याचं. सो आम्ही सगळ्यांनी खूप एफर्ट्स केले, खूप म्हणजे की अक्षरशः हे बघा वॉर्मसाठी त्याला बल्ब आणला, ह्याच्यामध्ये ठेवलं त्याला, ते स्टँडवरती ना आपण त्याचं प्रिपरेशन पण केलं, त्याला गरम एन्व्हायरमेंट दिलं. पण तो ना असं एवढं काय म्हणतात रडायला लागला कंटिन्युअस तो रडत होता. आणि लिटरली आम्ही त्याला झोपवलं, म्हणजे त्याचं सडनली रडणं थांबलं. आम्ही इथं बेडवरतीच ना रजईमध्ये त्याला एकदम वॉर्म करण्यासाठी गरम गुंडाळून त्याला व्यवस्थित गरमी दिली. पण नंतर फिडिंग केलं, सगळ्या घरात धिंगाणाच होता रात्री 10-11 वाजेपर्यंत. आणि फिडिंग केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ठीक आहे आता रडणं बंद झालंय, म्हणजे फिडिंग पिलं म्हणजे तो त्याच्या टेम्परेचरला आला असेल, पण असं झालं नाही.
कारण तो ना मग रात्री मी जेवण झाल्यानंतर वरी बेडरूममध्ये बघायला आले तर त्याची डेथ झाली होती. सो मी व्लॉग नंतर बनवलाच नाही, म्हणजे रडणं, एवढ्या गोष्टी, छोटे छोटे पिल्लं, त्याचं प्रिपरेशन, त्याचं जीव लागलेला तो. सर तरी म्हणत होते आपल्याला नाव नको ठेवायला, तरी मी त्याचं नाव टायगर ठेवलं होतं. आणि आजचा दिवस दुसरा आहे. सरांनी त्याला नेलं तिकडं, म्हणजे माझी तर हिंमतच होत नव्हती बघायची. मी ड्युटीला गेलेली होते सकाळी, माझी 10 ते 5 जनरल शिफ्ट होती. सो त्याच्यानंतर आल्यानंतर मी आत्ता 5-6 वाजता ब्लॉग बनवते आपल्या लाडूबाईसोबत बसून. आणि त्याला नेलं तिकडं आणि त्याला खड्ड्यामध्ये मिठाच्या पुड्यामध्ये त्याला व्यवस्थित त्याचं फिनरल केलं, म्हणजे दफन केलं त्याला. पण खूप आमच्यासाठी खूप वेगळं फिलिंग होतं ते, की एवढं जीव लागलेलं होतं नाही का, की आम्हाला असं वाटायचं की खूप सारे बच्चे नाहीत झालेले, ठीक आहे, पण 2च झाले, छान झाले, तब्येत पण ठीक आहे. पण त्या दोन्हीमधलं पण एक गेलं गाईस. लाडू पण एवढी नाराज आहे ना, मी तुम्हाला लाडू दाखवते. आता लाडू, बोले बाबा माझा, काल ना आल्यापासून सारखं दरवाजातून यायची नाही, खोक्यात वाकून बघायची, कारण आम्ही शेवटचं ह्याच्यामध्येच ठेवलं होतं ना त्याला शोधायचे. आता बघा ना ती कशी स्मेल घेते. आणि ही आपली छुनछुन, बोले बाबा पिल्लू माझं, सुसू केली का छुनछुन ना, चाटली. छुनछुन व्यवस्थित आहे. तिला पण असं होतंय की हे जे ट्यूबचं बल्बचं टेम्परेचर आहे का ते तिला सूट होत नाहीये. तिला ना कमी जास्त म्हणजे थंडी पाहिजे, आणि जो आपला टायगर होता ना त्याला गरमी पाहिजे होती. सो टायगरची डेथ झालेली आहे. लाडू पण त्याच्यातून रिकवर होतीये. हे बघा लाडू, आणि छुनछुन, छुनछुन मम्मा तिचं चाललंय दूध पिणं. आम्हाला पण असंच वाटायचं की नाही का, 2च पिल्ले आहेत, खूप छान आहेत, खूप व्यवस्थित आपण त्याचा सांभाळ करूया. विषय काहीच नाही आहे, म्हणजे की शेवटी एक जीव आहे ना, कसंही असेल तो 4 दिवसाचा असेल, 4 तासाचा असेल, पण तो जीव आहे ना. असं वाटलं की ते जन्माला आलं होतं तर आलंच नसतं तरी बरं झालं असतं. बरं ठीक आहे, आल्यानंतर त्याची डेथ झाली असती ना तरी काय वाटलं नसतं. पण एवढं सोबत खेळलं हे. आणि छुनछुन त्याच्या ना अंगावर बसायची. त्याची थोडीशी तब्येत वीक होती ना, तर छुनछुन त्याच्या अंगावरती बसायची. आम्ही म्हणायचं छुनछुन टायगरला तसं करू नको, टायगर आपला दादा छोटा आहे ना. पण ती ऐकायलाच तयार नसायची. एवढे 2 जण ना मस्ती करून भांडणं करून 4 दिवसामध्ये एवढी अटॅचमेंट झाली होती ना गाईस, की काय सांगू तुम्हाला. आम्हाला पण असं वाटलं की 2 आहेत, छान आहेत, खूपच छान आहेत. पण झालं म्हणजे जे व्हायला नको होतं तेच झालं. आणि काही शब्दच नाही आहेत बोलायला, की तो टायगर आला, एवढं जीव लावलं आणि 4च दिवसात निघून गेला. पण सरांचं पण म्हणणं असं झालं की मध्ये लाडू आपली किती तब्येत तिची लाडूची खराब होती, लाडूला गॅस्ट्रो झाला होता नाही का. आपली लाडूच राहिली नसती त्या गॅस्ट्रोमधून तर पिल्लं कुठून आली असती. पिल्लं आणि 4-5 महिन्यामध्ये येतील. पण आपली लाडूची तब्येत खूप महत्त्वाची. सो आता आम्ही ना त्याच्याकडेच फोकस करतोय, आपल्या लाडूकडं. सो मी एवढाच व्लॉग बनवतेय की तुम्हाला माहिती असावं की व्लॉग काही येत नाहीये, म्हणून की आपला टायगर आता नाहीये. सो आता छुनछुन आहे, आपण तिचीच काळजी घेतोय आणि बघूयात आता काय होते पुढे ते. गाईज, खूप सारे लोक आहेत जे आपला डेली व्लॉग बघतात आणि ज्यांना एज्युकेशनल चॅनल किंवा एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि आपले फॅमिली व्लॉग आवडतात. सो त्यांना मी या व्लॉग थ्रू एवढेच गोष्ट सांगू इच्छिते की तुमच्याकडे जर पेट ॲनिमल असेल कोणताही किंवा कोणताही प्राणी असेल तुमच्याकडं, सो जर तुम्ही ट्राय करताय की त्यांचे प्रेग्नन्सी शेड्यूल ट्राय करताय तुम्ही, सो हा व्हिडिओ त्यांच्या सगळ्यांकडे पोहोचवा. तुम्ही सांगा त्यांना की ही इन्फॉर्मेशन पुस्तकी नॉलेज नाही आहे, हे पुस्तकी नॉलेज प्लस एक प्रॅक्टिकल नॉलेज आहे
की जर तुम्ही छोटे म्हणजे डॉग तुमच्या घरी आहे, तुम्ही त्याचे पिल्लं सांभाळताय ना, जर तुमच्या घरी डिलिव्हरी आहे, तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये असो आणि पेटमध्ये, ॲनिमल कुठल्याही प्राण्यांमध्ये असो, पहिले जे 21 दिवस असतात ना, किंवा एक 8 ते 10 दिवस तरी पकडून चला, 21 दिवस तर थोडी चांगली कंडिशन आणि होते, तर पहिले 10 ते 15 दिवस जे असतात ना, एवढे क्रुशियल टाईम असतो ना त्या बेबीजचा, की त्यांच्यामध्ये सगळ्यात सायलेंट किलर डिसीज, सगळ्यात डेंजर म्हणजे ते एक्सपायर बेबी होणारा सगळ्यात मोठा सायलेंट किलर डिसीज म्हटलं तर हायपोथर्मिया असतो. हायपोथर्मिया म्हणजे काय? त्यांच्या बॉडीचं सडन टेम्परेचर कमी होणं, अचानक टेम्परेचर कमी होणं. सो त्यांना एवढं तुम्ही रॅप करा ह्याच्यामध्ये, ब्लँकेटमध्ये, त्याच्यानंतर जसं की रेनी सीझन आहे, पावसाचे दिवस आहेत, हिवाळ्याचे दिवस आहेत, तर त्यांना एकदम गोल कपड्यामध्ये गुंडाळा तुम्ही, अशा कार्ड बॉक्समध्ये ठेवा आणि 100 किंवा 200 वॅटचा बल्ब त्यांच्यावरती असा लावा, जेणेकरून ते वॉर्म एन्व्हायरमेंटमध्ये, गरम एन्व्हायरमेंटमध्ये राहिले पाहिजेत. त्यांना पुसून घेऊ नका तुम्ही, त्यांचं अंग पुसून घेऊ नका, त्याचा स्मेल येऊ द्या, त्याचा सुसू पॉटी काही होऊ द्या, तुम्ही त्यांना सडन एन्व्हायरमेंटमध्ये एक्सपोजर करू नका, ओपन करू नका त्या पिल्लांना, अशी तुम्ही काळजी घ्या. सो आमच्याकडून तर गेलेले पिल्लू, पण तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घ्या. आणि ज्यांच्याकडे पिल्लं होणार आहेत ना त्यांना देखील सांगा की होण्याच्या आधी ही गोष्टींची काळजी घ्या म्हणून. सो एवढीच आमच्याकडून एक रिक्वेस्ट आहे. आणि तुम्हाला काही त्यांचे लक्षणं आठवले, काही साइन अँड सिम्पटम त्यांच्यामध्ये दिसले, ते रडतायत, ते ओरडतायत, तर किंवा त्यांना गॅस झालेला आहे, काही प्रॉब्लेम असेल तर ना पटकन तुमच्या फॅमिली डॉगशी तुमच्या फॅमिली डॉक्टर्स जे आहेत ना त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना कॉल करा. आणि नाही शक्य असेल तर जिथे हॉस्पिटल असेल तिथे घेऊन जा, पण तुम्ही त्यांचे जीव वाचवा. कारण एकतर बच्चे ना जन्मताच मरतात, पिल्लं जन्मताच मरतात, आणि जर ते जन्मल्यानंतरही राहतात तर ती तुमची चूक आहे इनडायरेक्टली, की तुम्ही त्यांची काळजी व्यवस्थित घेत नाहीये. सो आम्ही तर नाही घेऊ शकलो, खरंच सांगतो की नाही घेऊ शकलो, पण आम्ही घेऊ इथून पुढे काळजी. पण आमच्याकडून जसं झालं तसं तुमच्याकडून कुणाकडून होऊ नये म्हणून मी पर्सनली हा व्लॉग बनवतीये. सो तुम्ही तुमच्या बेबीची काळजी घ्या. आणि लाडूचा राहिला प्रश्न, तर मी तुम्हाला लाडूची कंडिशन दाखवते. हे बघा लाडू, तिनं पण 2 दिवस झालं काहीच खाल्लेलं नाहीये. काल रात्री पण नाही खाल्ले, आता पण नाही खाल्ले. तिने पण एवढं नाराज आहे ना, तिला पण काहीच करावं काही समजत नाहीये. पण कसं आहे ना, गेलेलं गेलं, आता ज्या आहे त्याच्याकडे तर बघितलं पाहिजे ना. पिल्लांना तर दूध पाहिजे, ज्या आहे त्याच्याकडे तर बघून चाललं पाहिजे. लाडूला दूध येते आणि छुनछुन आहे ना व्यवस्थित फिडिंग पण करते. हे बघा, व्यवस्थित पिती आहे. पण लाडू एवढी अशी एकटी झाली ना की असं घरात फिरणार सारखं, तेवढी अटॅचमेंट ती पिल्लांशी नाही राहिलेली तिची. आधी पण नव्हती म्हणा, पण आणखीन तर नाहीच आहे. आमच्यापाशीच असते जास्त करून, तर यांच्याकडेच लाड करा, प्यार करा. हे बघा, खायला पण तिनं सकाळपासून काही नाही खाल्लेलं. अक्षरशः ना मी चिकनचे असे पीस तिच्या समोर नेत होते, खा ग लाडू, तरी पण नाही खाल्लेलं तिनं. शेवटी ते पण जीव आहेत ना, ती पण आई आहे ना, तिला पण गोष्टी समजतात, काय झालं काय नाही. पण तिला पण नाटक करता येणार नाही ना, तिला पण ह्या जीवाचा विचार करावा लागेल. सो होईल ती हळूहळू रिकवर, आणि आम्ही सगळेजण तिला रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिचं मेडिसिन झालं, तिचं खाणं झालं, आम्ही तिची काळजी घेतोय. सो थँक्यू. हा व्लॉग सगळ्यांना दाखवा, जे पण घरी डॉग सांभाळतायत किंवा ज्यांच्या घरी पिल्लं होणार आहेत त्यांना दाखवा, जेणेकरून त्या आधीच प्रिपेअर राहतील की काय होऊ शकतं आणि आपण काय करायला पाहिजे. सो थँक्यू सो मच फॉर दिस व्लॉग. आणि आमच्या लाडूसाठी ब्लेसिंग्स द्या.
लाडू लवकरात लवकर इथून ह्या सदम्यामधून बरी हो आणि तिनं आता फोकस आपल्या छुनछुन करावा. टायगर तर राहिलेला नाही आहे आता. सो थँक्यू सो मच फॉर दिस व्लॉग. बाय बाय.